नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बडे नेते भैयाजी जोशी यांनी मुंबई शहराबाबत काल जे विधान केले त्या विधानावरून मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे नाक आहे. या मुंबईची भाषा कोणतीही एक नाही असे म्हणणे म्हणजे मुंबई महाराष्ट्रात नाही असे म्हणण्यासारखे आहे. भैयाजी जोशी संघात अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अशा वजनदार व्यक्तीने अति संवेदनशील आणि नाजूक विषयावर जे विधान केले त्यावरून सर्वच पक्षांनी त्यांचा विरोध करणे क्रमप्राप्त आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल असे विधान केल्यावर तत्कालीन शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा फायदा झाला होता. तेव्हापासून एक अपवाद वगळता मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा सतत फडकला आहे. आता शिवसेनेचे विभाजन झालेले आहे. निवडणूक आयोगापुरते म्हटले तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ती शिवसेना आणि ही शिवसेना जवळजवळ तुल्यबळ होते. पण आता उभाटा शिवसेनेपेक्षा तिप्पटच्या वर जागा जिंकून एकनाथ शिंदे यांनी सत्ता किती प्रभावी कार्य करते हे दाखवून दिले गेले आहे. तुम्ही कोणाला गद्दार म्हणा किंवा इतर काही म्हणा, पण जे चित्र आज दिसत आहे त्यात संभ्रम निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. अशा प्रश्नांच्या आगीत भैयाजी जोशी यांनी तेल ओतण्याचे काम केलेले आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणून मुंबईच्या ज्या ज्या भागात इतर भाषिक आहेत त्या भागाची भाषा तामिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली वगैरे आहे असे म्हटले तर महाराष्ट्र आणि मुंबई यांची भाषा नेमकी कोणती असा प्रश्न साहजिकच उभा राहील. मुंबई कोणालाही उपाशी राहू देत नाही. त्यामुळे मुंबईत राज्यातून लोंढेच्या लोंढे येत असतात. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातून सन्मानाने पाठवलेल्या उत्तर प्रदेशच्या अनेक कामगारांनी महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर त्यांचे काय हाल झाले हे प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कथन केलेले आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये मराठी जनांच्या मोठेपणाला आणि सर्वसमावेशी प्रवृत्तीला दुबळेपणा समजण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मुंबईमधील काही भागात गुजराती लोकांची वस्ती आहे हे सत्य असले तरी 1960 सालामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य मुंबई राज्यापासून निर्माण झालेली होती. त्यावेळी अनेक गुजराती नेत्यांना मुंबई गुजरातमध्ये हवी होती. ते न झाल्यास निदान मुंबई केंद्रशासित करावी असे त्यांचे म्हणणे होते. पण संयुक्त महाराष्ट्राच्या विराट आंदोलनामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही मुंबई महाराष्ट्राला द्यावीच लागली. त्या काळी केंद्रीय मंत्री म्हणून अर्थ खाते सांभाळणारे चिंतामणराव देशमुख यांनी याच प्रश्नावर राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेले महाराष्ट्रातील हे चिंतामणी संबंध महाराष्ट्राचे कंठमणी झाले होते असे प्राचार्य प्र.के. अत्रे यांनी आपल्या मराठा दैनिकाच्या अग्रलेखात लिहून त्या चिंतामणरावांचा गौरव केला होता. अशा पार्श्वभूमीवर भैयाजी जोशी यांच्यासारख्या वजनदार व्यक्तीने मुंबईची भाषा मराठी नाही असे विधान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यासारखे आहे. भैयाजी जोशी सध्या ज्या पदावर आहेत त्या पदावर असताना त्यांनी अत्यंत संयमित विधान करणे गरजेचे होते. त्यांच्या एका वाक्यामुळे मुंबईत जो गदारोळ उडाला आहे त्याची कितीही सारवासारव केली तरी झालेले जे विधान आहे ते झालेच. भैयाजींना त्यांनी काय बोलावे हे सांगायचा आमचा अधिकार नाही. ते अखिल भारतीय व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व भाषा समभावाच्या भावनेने बहुधा हे विधान केलेले असावे. पण त्यामुळे मुंबईमध्ये भाषा विवादाला तोंड फुटले आहे आणि अभिजात मराठीच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे हे मात्र त्यांना अत्यंत आदराने आम्हाला या ठिकाणी सांगावेसे वाटते. मराठी मुंबईचा विजय असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.